केवळ मनोरंजनाचा झगमगाट नाही तर कलेच्या माध्यमातून मांडलेली समाजाची व्यथा आणि विद्यार्थ्यांच्या आविष्कारातून उमटलेला प्रबोधनाचा हुंकार. होय, हाच तो सामाजिकतेचा अनोखा संगम जो नुकताच गोंदवले बुद्रुकच्या ग्रामस्थांनी अनुभवला. निमित्त होतं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 1 आणि 2च्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचं. हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, ज्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये जिल्हा परिषद सदस्या सौ शीतल रणपिसे, पंचायत समिती सदस्या गौरी तुपे आणि गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच माजी सरपंच सौ अश्विनी कट्टे व गुलाबराव कट्टे, पोलीस पाटील सौ आशा भोसले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ स्नेहा लवघडे, सारिका राऊत, प्रवीण कट्टे, संदीप फडतरे आणि शिक्षक बँकेचे माजी संचालक उत्तमराव वाघमोडे यांच्या उपस्थितीनं या कार्यक्रमाची शोभा वाढली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर बोलताना सौ शीतल रणपिसे यांनी जिल्हा परिषद शाळांना ग्रामीण शिक्षणाचा कणा असल्यानं शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा शब्द दिला. तर गौरी तुपे यांनी या शाळांमधून होणाऱ्या संस्कारावर भर दिला, जे उद्याचे आदर्श नागरिक घडवत आहेत. गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे यांनी सांगितलं की ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आज मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांचं योगदान खासगी शाळांच्या तुलनेत खूप मोठं आहे. कार्यक्रमाच्या रंगतदार भागात विद्यार्थ्यांनी आपल्या कलेनं उपस्थितांची मनं जिंकले. पण ही केवळ नाचगाणी नव्हती. विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणातून पाणी वाचवा, झाडे वाचवा आणि बेटी बचाव बेटी पढाव असा संवेदनशील सामाजिक संदेश दिले. हिंदी मराठी गीतांच्या तालावर थिरकणारी पावलं आणि अंगावर शारे आणणाऱ्या ऐतिहासिक पोवाड्यांनी संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध करून टाकलं. कार्यक्रमाची सुरुवात केंद्रप्रमुख सौ शोभा पवार यांच्या प्रास्ताविकेने झाली. मुख्याध्यापिका सौ सविता शिलवंत यांनी अतिशय खुबीने सूत्रसंचालन केलं. तर मुख्याध्यापिका सौ सविता शिंदे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडलेला हा सोहळा गोंदवल्याच्या लेकरांनी केलेल्या कलेच्या आणि प्रबोधनाच्या जागरणामुळे कायम स्मरणात राहण्यासारखा ठरला. अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.